समाज 10 टोणप सिद्ध लक्षण. परब्रह्म पाताळलिंगासारखे आहे, म्हणजे तेथे सहजपणे जाता येत नाही, तरी विवेकाने त्याच्यापर्यंत पोचता येते. त्याच्यापर्यंत जाण्याचा मार्ग ज्यांना माहीत असतो त्या संतांना कसं जायचं ते विचारावं. नुसते टोणप्यासारखे वावरू नये. टोणपा म्हणजे ज्ञानदृष्टीविहीन. ते या सृष्टीला सत्य मानतात. त्यांना बरे वाईट, खरे खोटे धड काहीच कळत नाही. असे न वागता आधी आचार विचार शुद्ध करावेत, म्हणजे मग हळूहळू सद्विचारांची गोडी लागून सूक्ष्मामध्ये शिरण्याची युक्ती साधते आणि अखेर एक दिवस तो सिद्ध होतो. ऐकूया तर. श्रीराम आवरणोदकी हाटकेश्वर, त्यास घडे नमस्कार. महिमा अत्यंत चिथोर, तया पाताळ लिंगाचा. परंतु तेथे जाववेना, शरीरे दर्शन घडेना. विवेके आणावे अनुमाना, तया ईश्वरासी. जे आपणास नव्हे ठावे, ते जाणतयास पुसावे. मनोवेगे तने फिरावे, हे तो घडेना. जे चर्मदृष्टीस नव्हे ठावे, ते ज्ञानदृष्टीने पहावे. ब्रह्मांड विवरो न रहावे, समाधाने. दृश्यभास अवघा विघडे, विवेक तेथे पवाडे. भूमंडळी ज्ञाते थोडे, सूक्ष्मदृष्टीचे. वाच्यांश वाचेने बोलावा, न बोलता लक्ष्यांश जाणावा. निर्गुण अनुभवास आणावा, गुणाचे न योगे. नाना गुणास आहे नाश, निर्गुणते अविनाश. ढोबळ्याहून विशेष, सूक्ष्म देखणे. जे दृष्टीस न पडे ठावे, ते ऐको न जाणावे. श्रवण मनने पडे ठावे, सकळ काही. अष्टधेचे जिनस नाना, उदंड पाहता कळेना. अवघे सगट पिटावेना, कोणी एके. सगट सारखी स्थिती झाली, तेथे परीक्षाच बुडाली. चवी नटाने कालविली, नाना अन्ने. टोणपानव्हे गुणग्राहिक, मूर्खास कळेना विवेक. विवेक आणि अविवेक, एकची म्हणती. उंच नीच कळेना ज्याला, तेथे अभ्यासची बुडाला. नाना अभ्यासे प्राणियाला, सुटिका कैची. ज्यास अखंड होतो नाश, त्यासीच म्हणती अविनाश. बहुचकीच्या लोकांस, काये म्हणावे. ईश्वरे नाना भेद केले, भेदे सकळ सृष्टी चाले. आंधळे परीक्षवंत मिळाले, तेथे परीक्षा कैची. जेथे परीक्षेचा अभाव, तो टोणपा समुदाव. गुणची नाही गौरव, येईल कैसे. उत्तम वस्तूची परीक्षा, कैसी घडे न तद्रक्षा. दीक्षाहीना पाशी दीक्षा, येईल कैची. आधी राखावा आचार, मग पहावा विचार. आचार विचारे पैल पार, पाविजेतो. जे नेमकास न कळे, ते बाष्कळास केवी कळे. डोळस ठकती आंधळे, कोण्या कामाचे. पाप पुण्य स्वर्ग नरक, अवघेच मानिले एक. विवेक आणि अविवेक, काये मानावे. अमृत विष एक म्हणती, परी विष घेता प्राण जाती.
कुकर्मे होते फजिती, सत्कर्मे कीर्ती वाढे। इहलोक आणि परलोक, जेथे नाही साकल्य विवेक, तेथे अवघेच निरर्थक सकळ काही। म्हणून संत संगेची जावे, सत्शास्त्रची श्रवण करावे, उत्तम गुणास अभ्यासावे नाना प्रयत्ने। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे टोणपसिद्ध लक्षण नाम समास 10वा। श्रीराम। दशक 17 समाप्त।